ज्या वेळेला मनुष्य मरण त्याचा 10व्या दिवशी तुझ्या स्पर्शानं पिंड तो आत्मामुक्त होईल. तुझा जर स्पर्श झाला तर त्याला दुसऱ्या जन्मात जायला मोकळीक. जोपर्यंत तुझा स्पर्श होणार नाही तोपर्यंत त्या प्राण आत्म्याला दुसऱ्या शरीरात जायला मोकळीक नाही, असं वरदान देऊन टाकलं कोणी? प्रभू राम. हा, इतकंच नाही, आता हे एक बाजू ही झाली, बरोबर एक नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आता 2 बाजू पाहिल्या ना कावळ्याच्या, दुसरी नाही तिसरी झाली का? 2 झाल्या ना. गंधर्व त्या शापामुळे कावळा झाला. दुसरी गोष्ट त्यानं कावळ्याचं रूप घेऊन, आणि तो कावंतर येतो पर्यंत यमाचा द्रौपाळ आहे. काय राहणार? यमाचा द्रौपाळ, दरुजात मध्ये शिपाई. दुसरी गोष्ट